गोव्यात घडलेली ही घटना ऐकून प्रत्येकाचं मन सुन्न होईल। संपूर्ण राज्य हादरलं आहे। गोवा समुद्र किनाऱ्यांसाठी, पर्यटकांसाठी, सुट्ट्यांसाठी जगभरात प्रसिद्ध। पण या राज्यातल्या रुग्णालयातून, जिथे महाराष्ट्रातील सोलापूरचा डॉक्टर असतो, या रुग्णालयातून अशी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे प्रत्येक जण हादरला आहे। एका परदेशी तरुणीची तब्येत अचानक बिघडली। 24 वर्षांची ही मोरोक्कन महिला भारतात आली होती बिझनेस व्हिसावर। दिवार बेटाजवळील एका एनजीओच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ती गोव्यात थांबली होती। कार्यक्रम सुरू असतानाच तिची प्रकृती बिघडली। तिला तातडीने गोल्डन केअर हॉस्पिटल जुना गोवा येथे दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की रुग्णाची तब्येत नाजूक आहे, तिला आयसीयू मध्ये हलवावं लागेल। महिला आयसीयू मध्ये गेली। उपचार सुरू झाले। सगळं सामान्य दिसत होतं। नर्स येत जात होत्या, डॉक्टर तपासणी करत होते, बाहेर नातेवाईक वाट पाहत होते। पण त्या आयसीयू मध्ये, जिथे रुग्णाला आयुष्य द्यायचं असतं, तिथेच एका रुग्णावर अंधार कोसळला होता। त्या दिवशी सोलापूरचा हा डॉक्टर तिच्या बेडजवळ आला। तो शांत, प्रोफेशनल दिसत होता। त्याच्यासोबत एक नर्सही होती। पण काही क्षणातच त्याने नर्सला बाहेर जाण्यास सांगितलं। मला तपासणी करायची आहे, तू बाहेर थांब, असं म्हणून नर्सला रूम बाहेर पाठवलं आणि मग दार बंद झालं। आयसीयू मध्ये फक्त डॉक्टर आणि ती तरुणी एकटीच राहिली। बाहेर सगळं शांत होतं। कोणीच कल्पना करू शकत नव्हतं आत काय घडतंय आणि त्या बंद दरवाजा मागे घडलं असं काही, ज्याने आयुष्यभरासाठी एका महिलेचा विश्वास मोडला। काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आला। सगळं सामान्य असल्यासारखं वागत होता। नर्स पुन्हा आत गेली, पण पीडित महिलेच्या चेहऱ्यावर भीती होती। तिने नर्सला काहीच सांगितलं नाही, ती घाबरलेली होती। पुढच्या दिवशी मात्र धक्का बसवणारा खुलासा झाला। महिलेने धैर्य एकवटून पोलिसांकडे तक्रार केली। ती म्हणाली, डॉक्टर आत आला तेव्हा मी आयसीयू मध्ये होते, सोबत नर्स होती, पण त्याने नर्सला बाहेर पाठवलं आणि मग माझ्यावर अत्याचार केला। हे ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला। आयसीयू मध्ये, जिथे कोणालाही शंका येत नाही, तिथे असा घृणास्पद प्रकार घडू शकतो, हे कुणाच्याही डोक्यात बसत नव्हतं। तक्रार नोंदवल्यानंतर लगेच हालचाली सुरू झाल्या। पण आरोपी डॉक्टर आधीच हॉस्पिटलमधून गायब झाला होता। तो कुठे गेला कोणालाही समजत नव्हतं। कोणी म्हणत होतं तो मुंबईला गेला, कोणी म्हणत होतं तो पुण्यात लपून बसला आहे। पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। संपूर्ण गोवा तपासून काढला, पण आरोपीही सापडत नव्हता। शेवटी एक धागा सापडला। आरोपी थेट महाराष्ट्रात आपल्या गावी पडून गेला होता। गोवा पोलिसांची टीम पोहोचली सोलापुरात। सोलापुरातल्या एका घरात तो लपून बसला होता। पोलिसांनी दरवाजा ठोठावला। आतून एक तरुण बाहेर आला। साधा चेहरा, शांत स्वभाव, डॉक्टरांचा कोट, पण हाच होता तो आरोपी। 28 वर्षीय डॉक्टर निखिल, सोलापूरचा रहिवासी। रुग्णाला उपचार द्यायचे सोडून त्याने आयसीयू मध्ये बलात्कार केला होता। पोलिसांनी त्याला ताबडतोब बेड्या ठोकल्या आणि संपूर्ण गोवा हादरला। हॉस्पिटलचं व्यवस्थापनानं निवेदन काढलं। त्यांनी सांगितलं, आरोपी डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात आला आहे। पीडितेला सर्वतोपरी मदत दिली जाईल, पण प्रश्न मात्र अजूनही कायम आहे। एफआयआर नोंदवण्यात आली आहे। पोलिसांनी तपास सुरू केला आहे। परदेशी महिला अजूनही उपचार घेत आहे, पण तिचा विश्वास तो मात्र कायमचा हरवला आहे। हॉस्पिटल, जिथे आयुष्य वाचतं, डॉक्टर ज्यांना आपण देव मानतो, आणि त्याच डॉक्टरानं आयसीयू मध्ये एका असहाय्य परदेशी महिलेसोबत बलात्कार केला। संपूर्ण गोवा हादरला आहे। गोवा पोलिसांना सोलापुरात जाऊन कारवाई करावी लागली आणि आज एकच प्रश्न उरला आहे, जर रुग्ण आयसीयू मध्येही सुरक्षित नाही, तर सुरक्षितता कुठे शोधायची आणि डॉक्टरांवरचा विश्वास आता कोण ठेवणार?